महात्मा सर्वस्व निरंतर भगवंताला अर्पण करतो आणि मग निरंतराची उपासना करतो. आपल्याजवळ शिल्लकच म्हणून निरंतराला काही ठेवत नाही. तुका खळे दानी करी बैसो निवाळकडे म्हणून तरी निरंतराच्या महात्माची महिमा उभारला ध्वजती ही लोकावरी ऐसी चराचरी अजून महिमा अत्यद्भुत चराचर ऐसिया अनंता माझी तू अनंत लीलावेश होत जगत्राता. भक्तांचा महिमा आणखी अत्यद्भुत आहे. कशा करता भक्त आणखी असणारा भगवंता आणखी असणारा एकरूपतेला प्राप्त होतो. अन्यथा आणखी असणारा भक्त मी म्हणून नक्की असणारा शिल्लकच राहत नाही. परवाच आणखी असणारा आळंदीमध्ये विषय झाला आपल्या. अभेदुनी भेद राखी याला अंगी वाढावया जगी प्रेम सुख. अभेद आहे बर का. आणि अभेद अवस्थेला आणखी असणारा महात्मा प्राप्त होऊन वेगळा जातो त्यापासून. कशा करता वाढावया जगी प्रेम सुख. देवापासून तो आणखी असणारा महात्मा कधीच वेगळा नाही. देवासी अवतार भक्तासी संसार आणि दोन्हीचा विचार एकपणे. विचार एक आहे पण प्रकृती भिन्न आहे. एवढंच फरक आहे, दुसरं काहीच नाही. धर्मस्थापनेचा विचार एक मात्र आणखी असणारी प्रकृती भिन्न आहे. जोपर्यंत म्हणून आणखी असणारी भूतसृष्टी आहे तोपर्यंत त्या वेगळ्या भिन्न प्रकृतीमध्येच आणखी असणार राहायचं आहे त्यांना. अन्यथा आणखी असणार
एकरूपतेने आणखी एकटा राहता येत नाही. आतून एक पण बाहेरून मात्र जगाला दाखवण्याकरता वेगळं वेगळं. देवामध्ये आणखी असणाऱ्या भक्तामध्ये काहीच भिन्नता नाही. काय देव भक्त नाही भिन्न वेगळा नाही, एकच. पण एक असतानाही आणि करताना वेगळं राहायचं आहे. कशा करता? तर भक्ती प्रेम उपासना हे आणि करताना जगामध्ये वाढवण्याकरता म्हणून वेगळा राहतो महात्मा. तुकारायांच्या धर्मपरायांच्या आणखी असणाऱ्या अवतारामध्ये आपल्याला भरपूर असे आणखी असणारे लीला पाहायला सापडतील. रामेश्वर शास्त्रीचा आणखी असणारा अंगाला दाह उठली, पाप घडलं होतं. ह्या बुडवायला सांगितल्या त्याचं पाप घडलेलं, त्या पापकर्मास्तव आणखी असणारा अंगाची दाह उठली. काय करावं काही कळेना. जोपर्यंत विहिरीत आहे पाण्यात आहे तोपर्यंत आनंद वाटायचा, बरं वाटायचं. पण पाण्यापासून बाहेर निघालं की आणखी असणारी अंगाची दाह व्हायची. शिष्याने आणखी असणाऱ्या त्यांच्या अंगावरती ओले कपडे आणखी असणारे घातले, तरी आणखी असणारा दाह शांत होईना. काय करावं काय करावं विचार करता करता आणखी आळंदी ज्ञानेश्वर महाराजांच्या आणखी असणाऱ्या समोर जाऊन धरणं मांडलं की विचारलं ज्ञानोबारांना, देवा सांगा आमच्या आणखी असणाऱ्या अंगाची दाह काय केलं असतं आणखी असणारे शांत होईल. ज्ञानोबारांनी आणखी असणारं उत्तर दिलं, तुका सर्वा श्रेष्ठ प्रिय महाथूर काजो अवतार नामयाचा, त्यासी तुझ काही जळलेली निंदा, म्हणून हे बाधा जळली तू. काय करता आणखी असणार असं झालेलं आहे. त्यांची तुमच्या ठिकाणी आणखी असणारी निंदा नाराजगी घडली तुमच्याकडून, त्याकरता आणखी असणार असं झालेलं आहे. उपाय काय? त्यांना शरण जायचं, दुसरा उपाय म्हणून आणखी असणार नाही. त्यांना शरण गेल्याशिवाय आणखी असणारा हे दाह शांत होत नाही. हे आणखी असणारे तुमचे आणखी असणारे जे काही त्रास आहेत तेही आणखी असणारा जात नाही. आळंदी ते देहू 15-16 किलोमीटर अंतर. मजल दर मजल करत आणखी असणारे त्या अंगाची दाह शोषत कसतरी आणखी असणार करत करत तिथपर्यंत गेले, पोचले. कुटुंबारांच्या समोर आणखी असणारा साष्टांग दंडवत घातला. विचारलं देवांना, देवा सांगा घडलंय आमच्याकडून पाप, मान्य आहे आम्हाला, पापकर्म आहे माझं, पापात्मा आहे मी, बरं का. नव्हे नव्हे तर माझं जन्मच पापातून झालेला आहे. तर त्याकरता आणखी असणारा मला उपाय सांगा की काय केलेलं असताना आणखी असणारा माझ्या शरीराचा आणखी असणारा दाह शांत होईल ते सांगा, अंगाचा दाह शांत होईल ते सांगा. तुकोबारांनी एक वाक्य सांगितलं, सगळं जिकडं तिकडं शांत झालं. काही केलेलं आहे तुकोबारा लांब बसलेले, बरं का. रामेश्वरापासून थोडस अंतरावरती फूट, अर्धा फूट, 1.5 फूटच्या अंतरावरती आणखी असणारे बसलेले. तिथून आणखी असणारा त्यांनी सांगितलं, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही नकाती सर्पतया. एवढं बोलल्याबरोबर आणखी नंतर त्यांच्या अंगाची दाह शांत झाली. काय? एवढं बोलल्याबरोबर आणखी नंतर त्यांच्या अंगाची दाह शांत झाली. हे चमत्कार केलं कोणी? परमात्मा स्वरूप आणखी नसणार म्हणून हे सगळं घडलं. ब्रह्मस्वरूप होते म्हणून आणखी नसणार हे सगळं घडलं.
नाहीतर अन्यथा घडणं आणखी असणारं शक्य नाही. दर महिन्याच्या वारीला आपल्या वाड्यामध्ये आणखी असणारं मागे दादासाहेब असताना आणखी असणारा एक व्यक्ती येत होता. महिन्याच्या वारीला आणखी असणारं येणारी माणसं कमी होते तेव्हा. म्हणून प्रत्येक जण आणखी असणारा आपलं स्वतंत्र आणखी असणारे येऊन दादासाहेबांना भेटायचा, करायचा, बोलायचा, गप्पा गोष्टी व्हायच्या, सगळं होत होतं. कर्मधर्म सुयोगाला आणखी असणार त्याला काहीतरी आजार झाला आणि त्या कारणास्तव तो येऊ शकला नाही. काहीतरी आजार झाला. पूर्वी आणखी असणार आजाराला एवढे आणखी असणार उपाय नव्हते, आत्ताही नाही बरं का. अजून आणखी असणार आपल्याकडं आकड्या, चिकनगुनिया झाले लोक भरपूर पाहायला सापडतात की अजून नीट झाले नाही ते, नाही का. कुणी म्हणतं महाराज माझं गुडघाच धरला, अजून नीट चालता येईना. कुणी म्हणतं माझं अजून कंबरच दुखतीये, त्यामुळे काय सांगतो असं. मला तिकडे नाही जायचं. आपला विषय चालू आहे की आजार काहीतरी झाला आणि त्या कारणास्तव आणखी असणार त्याला महिन्याच्या वारीला येता आलं नाही. महिन्याची वारी आली, लोक आणखी असणार आले. अमुक व्यक्ती दिसला नाही म्हणून दादासाहेबांनी विचारलं की बाबा तू व्यक्ती कुठं आहे, का दिसत नाही. चोपदाराकडे जाऊन त्यांच्या गावच्या लोकांना घेऊन आले. गावच्या लोकांना विचारलं दादाने, म्हणलं कुठे गेलाय तुमचा मनुष्य, कसं काय आला नाही वारीला. त्यांनी सांगितलं असं असं त्याला आजार झालाय म्हणून येऊ शकला नाही. ठीक आहे, काय हरकत नाही, सोडून दिलं. वारी संपली, लोक गावाला गेले. दुसरी महिन्याची वारी आली. त्याही वारीला आणखी असणारा तो दिसला नाही. प्रश्न विचारला दादानी. लोकांनी सांगितलं महाराज त्यांना आणखी असणारा आजार झालाय, त्यांना येता येत नाही, अत्यंत क्षीण झालेत ते. 8-15 दिवसांमध्ये आणखी असणारा त्यांचा काही भरवसा नाही, अशी आणखी असणारी अवस्था त्यांची आहे. ते काही येऊ शकत नाही. दादांनी आणखी असणारा विचार केला, सांगितलं म्हणजे पुढच्या वारीला येताना आहे त्या अवस्थेमध्ये त्याला घेऊन या माझ्याकडे. आहे त्या अवस्थेमध्ये त्याला माझ्याकडे आणखी असणारा घेऊन या म्हणून सांगितलं दादाने. दादांचा आज्ञा मोडता येत नाही. तिसरी वारी आली. वारीला आणखी असणारा त्याला बैलगाडीत टाकलं. आणखी असणारा बदल करत आणखी असणारे पंढरीस आले, वाड्यावर आले. पाठीमागे दादासाहेब अठराखणामध्ये आणखी असणारे बसायचे. उचलून कसं तरी आणखी असणार त्या उंबऱ्याच्या आतमध्ये त्याला आणलं. दादा आणखी असणारे 2 पायऱ्या उतरून खाली आले. 2च पायऱ्या होत्या, दुसरी इकडे एक जिना होता दरवाच्या पाठीमागे. उतरून खाली आले. बघितलं त्याच्याकडे सगळंच. निष्ठावंत वारकरी. दादांना पाहून त्याच्या डोळ्यामध्ये आणखी असणारे अश्रू येऊ लागल्या. दादाने विचार केला तर ह्याचा आजार घालवला पाहिजे आपल्याला, म्हणून त्याची शिखा जी होती शेंडी बरं का, आता शिखेची जागा दाखवावी लागते माणसाला. शिखा संपली, शिखा राहिली नाही, कटिंग झालं आता सगळं काय. शिखा पाहिजे बरं का, शिखा असली पाहिजे. प्रत्येक मनुष्याला शिखा असली पाहिजे. तो कुणाही वर्णाचा असो, कुठलाही अडचण आणि करणारा जातीचा वर्णाचा असो, पण त्याला शिखा पाहिजे. त्याच्या शेंडीला शिखेला धरलं दादानी असं आणि चट्टपणे उचललं. असं धरून उचलल्याबरोबर आणखी असणारा उठून उभारला. जसं उठला तसं आणखी असणारा 3 महिन्याचा सगळा आजार संपून गेला. 3 महिन्यापासून आणखी असणारा जो आजार त्याच्या ठिकाणी होता तो सगळं संपला. आणखीन चांगला ठणठणीत आणखी असणार तो आपल्यासारखा आणखी असणार तो वागू लागला. शक्ती कुणाची? महात्म्याची. त्यांच्या ठिकाणी आणखी असणारा महात्म्याच्या ठिकाणी परमात्मा स्वतः नांदतो, म्हणून आणखी असणारी त्यांची शक्ती एवढी मोठी. महिमा अत्यद्भुत चराचरी. कशा करता
राईसिया अनंता माझी तू अनंत लीला वेश होत जगत्राता. लीला तो परमात्मा करतो त्यांच्या ठिकाणी राहून. तुकोबारायांना ज्ञानोबारायांना आणखी असणारा दादासाहेबांना मोठं केलं ते त्यानं केलं का तर त्यांना त्यांच्या ठिकाणी आणखी असणार वावरायचं आहे म्हणून जगात मोठं केलं. उगा एवढं तेवढं मोठं केलं नाही. घरात मोठं गल्लीत मोठं केलं नाही. आजकाल गल्लीत मोठे झाले की कडक कपडे घालून बोलायचं काम अत्तर बित्तर मारून. महात्मा जगात मोठा जरी आणखी लष्कर असला तरी आणखी लष्कर कधी त्या मोठेपणाचा गर्व नाही बाळगला. किती मोठा सगळ्यात मोठा. किता तुलने ब्रह्म ब्रह्मकाशी आले जगात सर्वस्व त्या भगवंताला अर्पण करून अभेद आणखी रफ्तार असताना ही भेद आणखी रफ्तार सर्वाधिक रफ्तार उपासना भक्ती केली सर्वात मोठं त्या करतात. पंचमहाभूतापासून जेवढं काही आणखी रफ्तार आणलेलं होतं सगळंच आणखी रफ्तार त्या पंचमहाभूतांना देऊन टाकलं तुकोबारायांनी. आपल्या ठिकाणी शिल्लक म्हणून आणखी रफ्तार काहीच ठेवलं नाही. म्हणून अभेद अवस्थेला प्राप्त झाले तुकोबाराय. ही अवस्था त्या ब्रह्मादिकांना सुद्धा आणखी रफ्तार कधी समजा नाही. तुकोबाराय आणखी रफ्तार एरियाला जाताना पंचमहाभूतापासून आणखी रफ्तार आणलेलं जे काही शरीर आहे पृथ्वी तत्वाचं किती, जलतत्वाचं किती,
अग्नितत्वाचं किती, वायुतत्वाचं किती, प्रत्येकाला आणखी असताना त्याचं आणखी असताना देऊन टाकले. शिल्लक म्हणून आणखी असताना काहीच ठेवलं नाही. म्हणून स्वतः सांगते आम्ही केलो काय. मोठं म्हणजे हे शरीर, शरीराची गाठ सोडली आणि ज्या ज्या तत्वापासून किती किती आणखी रक्ताला आणलेलं होतं त्या त्या तत्वाला त्याला ते देऊन टाकलं. आमच्या ठिकाणी शिल्लक म्हणून ठेवलं. ज्याचे भाग त्यासी देवोनी निवारले, सारोनी लिगाडदान. त्यांचं सारून टाकलं सगळं काही बरं का. त्यांचं कर्ज म्हणून आणखी रक्ताला आपल्या ठिकाणी आपण ठेवलो नाही. बरं सांगतात ज्या ज्या तत्वापासून आणखी असणारा शरीर आणखी असणारा निर्माण झालेलं त्याला त्याला देऊन टाकलं. प्रत्येक तत्वाचा अंश आहे म्हणून तरी आणखी असणारं हे शरीर चालतं. घाम येणं जलतत्वाचा आणखी असणारा अंश. कुठून येतो घाम माहितीये? माहित डॉक्टरना विचारा कुठून येतो घाम. घाम यायला आणखी असणारी क्रिया काय घडते काय सांगता येत नाही. आताच्या डॉक्टरचं मला खूप नवल वाटतं. आताचं डॉक्टरचं खूप नवल वाटतं मला. सगळं तपासते, रक्त लघवी सगळं सगळं पार सगळं चेकिंग. 2-4 हजार रुपये घातले मग विचारणार काय झालं तुझं. अरे एवढं तपासलं तुला समजलं नाही. मला जर समजलं असतं मला काय झालं तर तुझ्याकडे यायची काय गरज होती. नाही का काही समजत नाही. माझ्या बरोबर 10वीला जे काही मुलं होते त्या मुलातून आणखी 14 मुलं डॉक्टर झाले. मग काय शोधलं त्यांना प्रश्न विचारला त्यांना सांग राजा त्यांना ते आणखी प्रयोग करण्याकरता शरीर दिलं जातं. प्रयोग करायला शिकत असताना MBBS शिकत असताना 14 मुलं डॉक्टर झालेले. म्हणलं सांगा तुम्ही तुमची शरीर आणखी चिरफाड केली, हे किती ते किती मोठं, हे किती लहान, इथं काय होतंय तिथं काय होतं सगळं बघितलं. नको बघितलं. हे सगळं पाहत असताना तुम्हाला मन कुठं दिसलं का? नाही मन काय दिसलं ना. न दिसण्यासारख्या गोष्टी आहेत त्या. घाम कुठून येतो सांगता येईना. जलतत्वाचा अंश आहे म्हणून आणखी असणार हे घडतं बरं का. घाम येऊन गेल्यानंतर बरं का तिथं घासायचं असेल माती निघते. भूमितत्वाचा अंश आहे म्हणून माती निघते. वायू तत्वाचा अंश आहे म्हणून तर आणखी असणारा श्वास उच्छ्वास चालू आहे. प्राण अपान व्यान उदान समान 5ही वायू आणखी असणारा आपल्या शरीराच्या ठिकाणी आहेत त्याकरता. अग्नितत्वाचा अंश आहे म्हणून तर आणखी असणारा भूक लागतीये, जेवण झालेलं समजतं, सगळं काही कळतं, डोळ्याला आणखी असणारा दिसतं, कानाला ऐकू येतं. एवढंच नव्हे जास्त जर त्रास जर झाला तर डोळे आणखी असणारे आघात पण होते ते त्या करतात. अग्नितत्वाचा अंश आहे म्हणून एक ग्रंथ आहे. ग्रंथाचं नाव सांगतो तुम्हाला पढून घ्या. अनादि स्वयंसिद्ध वस्तुविस्तार ग्रंथ त्याचं अनादि स्वयंसिद्ध वस्तुविस्तार नावाचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की अवघ्या ह्या भूमंडलामध्ये आणखी असणारं हे 5 तत्वाचा भाग किती, पूर्ण ह्या जगामध्ये त्या 5 तत्वाचा भाग किती, प्रत्येकाच्या शरीरात त्यापासून आलेला त्या 5 तत्वांचा भाग किती, सगळे आणखी असतात आकडेवार सांगितले. कोणाला जर मिळालं नसेल तर माझ्यापाशी आहे, मी तुम्हाला दाखवतो. ज्या ज्या तत्वापासून जेवढं जेवढं म्हणून आणखी असणार आणलेलं ते ते त्याला त्याला देऊन टाकलं. सारोनी लिगाडदान म्हणून तरी आणखी असणार आहे. ते मला स्वतः सांगतात की बाबा आम्ही सगळ्यांना आणखी असणार देऊन टाकलं. म्हणून काय झालो तुका देखून एकला वैकुंठी हुनी हरी
शब्द आहे बरं का. एको देव हा सर्वभूतेषु गुणः सर्वव्यापी सर्वांतरात्मा चला वळू गाई बैसू जीवू एके ठाई. एक हा ब्रह्मवाचक शब्द आहे. तुका देखून एकला बरं का. एकटे झाले म्हणजे काय झाले? ब्रह्मस्वरूपाला आणखी असणारे प्राप्त झाले. आजपर्यंत आणखी असणारा जो भेद राखून आणखी असणारा जो उपासना भक्ती म्हणून आणखी असणारे तुकोबाराय जे करत होते, आज तो भेदच राहिला नाही. अभेद अवस्था आणखी असणारी प्राप्त झाली. मी तू पण जाऊ दे दुरी एकची घुंगडी बांधून घरी. परंपरा सांगतात की देवा माझं तुझं जाऊ द्या बाजूला ठेवा. एकरूपतेला आणखी असणारा प्राप्त होत. सायुज्यता मुक्ती. आजपर्यंत ज्या आणखी असणारी भक्ती केली, जी भक्ती केली त्या भक्तीचं नाव आहे कैवल्य भक्ती. बरं का. त्या भक्तीला आणखी असणारी ती भक्ती करून सायुज्यता आणखी असणारी मुक्तीला प्राप्त झाले. वेगळं म्हणून आणखी असणार राहिलेच नाहीत तुकोबाराय. त्या भगवंतापासून आणखी असणार वेगळं न राहता त्याच्यामध्ये आणखी असणार विलीन झाले, एकरूपतेला प्राप्त झाले. ब्रह्मस्वरूपता त्यांना आल्यामुळे तुका देखून एकला एक आणखी असणारा त्या भगवंताला त्या तुकोबारांना आणखी असणारा पाहिलं. मग बरं का. मग आणखी असणारा त्यांना घेऊन जाण्याकरता वैकुंठी हरी आला. सर्वापासून आणखी असणारे मुक्त झाले म्हणून एक, सर्वांना आणखी असणारे टाकून सायुज्यता मुक्तीला प्राप्त झाले म्हणून आणखी असणारा एक, अशी आणखी असणारे तुकोबाराय एक झाले म्हणून त्यांना आणखी असणारा नेण्याकरता सुखाने असणारा देवाला यावं लागलं. देव आले आणि त्यांना विमानामध्ये बसून आणखी असणारे घेऊन गेले. विषय स्वतंत्र आहे. पण सर्वस्व आणखी असणार त्या भगवंताच्या ठिकाणी आणखी असणार अर्पण केले म्हणून आणखी असणारा ती भक्ती करू शकली. ती भक्ती आणखी असणारी घडली आणखी असणारा त्यांच्यातून. नाहीतर आणखी असणारी व्यभिचार भक्ती आणखी असणारी होती आहे. बरं का. सगळंच आणखी असणारं त्या भगवंताच्या चरणारविंदावरती अर्पण. आपल्या ठिकाणी शिल्लकच आणखी असणारा काही न ठेवता त्या भगवंताच्या चरणावरती आणखी असणारा अर्पण करून जी आपण भक्ती करतो ती खरी आणखी असणारी भक्ती भगवंतास आवडते. ती आणखी असणारा आवडते देवाला. अशी भक्ती तुकोबाराय आणखी असणारी करत असताना देवाला म्हणतात की देवा भक्ती करत असताना त्रिपुटी म्हणून आणखी असणाऱ्या साध्य करत असताना तुमच्या रूपाची आम्हाला आणखी असणारी गरज आहे. तर तुमची आणखी असणाऱ्या विटेवरची जे समचरणाचं जे आणखी असणारं स्वरूप आहे त्या रूपानं तुम्ही आमच्या ठिकाणी आणखी असणाऱ्या डोळ्यासमोर आणखी असणारा अखंडाकार व्हावा म्हणून भक्तियुक्त भावने आणखी असणारे त्यांच्या ठिकाणी मागणी मागत असताना तुकोबाराय म्हणतात की सदा माझे डोळे जळू तुझी रखमाईचा पती सोयर्या ज्ञानेश्वर
Oh
पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे शेष कृपेचे पोषणे
होते चिंतित मानसी जोडिते नारायणासी दैवे जीवन सोडी पाय कहे पाहिजे तुझा मग तो पडली होती बोली होती मृत गेले बोलते आता सिद्धी भाव मा आशे तो न घडे माझी आळम काढली वाणी तुका चली माझ्या देशीतले पाय पाडूना अनेक तुझे काय
विठ्ठल